आखाती देशामध्ये युद्ध लागले. अमेरिका आणि इस्रायलनं इराणवर जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने युद्ध सुरू आहे आणि त्याचाच फटका भारताला सुद्धा बसताना पाहायला मिळतो. विशेषतः घरगुती आणि व्यावसायिक जो गॅस आहे तो गॅस मिळत नाहीये, त्याचे भाव सुद्धा भडकले आहे. घरगुती गॅस साधारणतः 14 किलोसाठी 60 रुपयांचा दर वाढला आहे आणि व्यावसायिक गॅस तर मिळत नाही. मोठ्या प्रमाणात त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मी सध्या परभणीमध्ये जे महिलांचं स्वयंसहायता बचत गटांचं उमेदच्या वतीने आयोजित केलेलं प्रदर्शन सुरू आहे, त्या प्रदर्शनामध्ये खाद्य संस्कृती सुद्धा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. मी आता सध्या एका स्टॉलवर आहे, स्वामी समर्थ महिला स्वयंसहायता समूह, आणि त्या महिला ज्या आहेत ते पुरणपोळी सगळं बनवताना पाहायला मिळतात. तिकडच्या भागामध्ये शहरातल्या नागरिकांना पुरणपोळीचा आस्वाद मिळावा यासाठी त्यांची ही सगळी धडपड सुरू आहे. आणि त्यांना सुद्धा गॅसचा फटका बसलाय. त्यांच्याशी बोलूयात. सकाळी सुरू झालंय प्रदर्शन, पण तुम्हाला गॅस वेळेत मिळाला नाही आणि आता उशिरा तुम्ही हे सगळं सुरू केलात, कसा फटका बसतोय? तर खूप परेशानी झाली आमची. आपण आम्हाला याच्यात परभणीमध्ये विक्री केंद्र भव्य प्रदर्शनमध्ये यायचं होतं आणि इथल्या शहरी भागातल्या लोकांना आम्हाला पुरणपोळीचा आस्वाद द्यायचा होता. त्यामुळे आम्ही गॅस तर भेटलाच नाही आम्हाला. म्हणलं भेटो नाही भेटो, पण आमची चुलीवर सुद्धा करण्याची तयारी होती सर. त्याच्यामुळे आम्ही त्याच्या चुलीवरचं सुद्धा साहित्य सगळं सोबत आणलं. आता हे सगळं तुम्हाला गॅस जो मिळाला खूप धडपडीनंतर, किती त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागले किंवा काय धडपड करावी लागली? सर 100 ते 150 रुपये आम्हाला वेगळे मोजावे लागले त्याच्यासाठी. सकाळी 10 वाजल्यापासून होतो सर. आणि वेळेचं पण सर खूप आम्हाला, म्हणजे इथं सकाळी सरांनी 10 वाजता यायला सांगितलं होतं, तर केवळ फक्त गॅसमुळे आम्हाला 2 वाजले इथे यायला. आणखी दुसऱ्या त्यांच्या बचत गटातल्या महिला सदस्य आहेत, त्यांच्याशी बोलूयात. कसं गॅस मिळवण्यासाठी काय काय त्रास झालाय आणि किती वेळ उशीर झालाय सगळं? सर आम्ही सकाळी 10 वाजता निघालो होतो, तर तेव्हापासून आम्ही एजन्सीवर 2-4 विचारून बघितलं, तर त्याने आम्हाला म्हणले की गॅसच नाही, तुम्ही उद्या या. पण मग आम्हाला हे पुरणपोळीचं जे जेवण बनवायचं होतं का, त्याच्यासाठी गॅसची लई अडचण येऊ लागली. मग आम्ही कशी तरी कोशिश करून त्यांच्याकडून गॅस घेतला, पण त्यांनी आम्हाला 2 वाजता दिला सर. मग इथं आल्याच्या नंतर आम्हाला म्हणजे जे बनवायचं होतं का त्याला थोडा लेट झाला आणि आता आमची तयारी सुरू आहे. आता तरी तुम्हाला किती मिळाला? म्हणजे आता 6 दिवस सगळं प्रदर्शन सुरू असणार आहे, आता सध्या तर तुम्हाला हे पुरेल का 5 किलो गॅस? नाही पुरणार सर, नाही पुरणार. आम्हाला आणखीन 2 गॅस लागतात सर, पण आता कधी मिळेल ते काय माहित. मग आता आहे तेवढ्यामध्येच करणार आणि मग बंद करणार सर. नंतर आम्ही 5 किलोचा गॅस किती रुपयाला घेतला? 600 रुपयाला भेटला आम्हाला सर. 600 रुपयाला त्याने गॅस दिला. ते म्हणले घ्यायचा असेल तर घ्या, नाही तर मग नाही. मग आम्ही म्हणलो ठीक आहे द्या, मग दिला त्याने. कसा प्रतिसाद मिळतोय सगळं तुमचा पुरणपोळीचा जो आहे तो? खूप छान बेत सर, आहे. खूप छान सर. आम्हाला पुरणपोळीच बनवायची होती, पण आम्ही लवकर आलो असतो तर आमचं आणखीन इन्कम वाढलं असतं. आम्हाला वेळेला थोडा उशीर झाल्यामुळे आम्ही सकाळचा नाश्ता खिचडी भजी बनवले, त्याच्यामध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद भेटला. आणि आता जवळपास 40 ते 50 कुपन आमच्या जवळ ऑलरेडी आलेले आहेत पुरणपोळीसाठी, तर खूप छान प्रतिसाद आहे आम्हाला. आता हे गॅस मिळणार नाही म्हटल्यावर परत आता 2 दिवस सुद्धा पुरणार नाही तुम्हाला, पुढे कसं? चुलीवर करणार सर आम्ही, आमची तयारी आहे तेवढी. अशी तयारी करून आला? हो सर, हो आम्ही सगळं साहित्य घरून घेऊन आलो. हो सर. चुलीवर करण्याची सुद्धा स्वयंपाकांची तयारी होती, पण त्यांना खूप वशिला लावल्यानंतर आणि थोडे जास्त पैसे मोजल्यानंतर 5 किलोचा फक्त गॅस मिळालेला आहे, पण तो व्यावसायिक गॅस त्यांना मिळालेला आहे. अनेक भागामध्ये व्यावसायिक गॅस मिळत नसल्यामुळं वेगवेगळ्या हॉटेलवर जे आहे ते घरगुती गॅस वापरताना पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.